क्या रे, किधर गया था तू? आया था मैं तेरे घर पे, नहीं था तू? अरे आईसोबत ना जरा बाहेर गेली. किधर रे? अरे फॉर्म भरायला. कौन सा फॉर्म? अरे ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आलाय ना, हाँ, तोच भरायला गेली. हो गया भर के? हा भरला. लाडकी बहीण योजना काढण्यापेक्षा ना सुरक्षित बहीण योजना काढा म्हणावं सरकारला. अरे त्याचा इथे काय संबंध? त्याचा इथं काय संबंध म्हणजे? तुला माहिती आहे ना भारतात किती रेप केसेस चालू आहेत ते. मग त्याचा इथे काय? तुला आता एकदम क्लिअर सांगतो. हे ऐका रे. अरे सरकारने आता लाडकी बहीण योजना काढली आहे, पण त्याचा फायदा काय जर पोरींवर अत्याचार होणार असतील तर? अशाने अत्याचार बंद होणार आहेत का? नाही ना. घटना घडून 2 दिवस नाही झाले तर लगेच दुसरी बातमी कानावर येते. यावर सरकारने काही ऍक्शन घेतली आहे का? नाही ना. शेवटी हे घाणेरडं राजकारणच करतायत आणि स्वतःचा पक्ष कसा मोठा होईल ते बघतायत. त्यांना या गोष्टीची काहीच पडलेली नाहीये. म्हणजे अरे राजकारणी लोक एकमेकांचा विरोध करतायत, पिछे काढतायत. एवढंच नाही तर कार्यकर्त्यांना सांगून रस्त्यावर तोडफोड करतायत. पण यावेळी राजकारणी लोक जातात कुठे? त्यांचे कार्यकर्ते कुठे जातात? विचार करण्याची गोष्ट आहे ना. पण अशा वेळी सामान्य माणूस त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी लढत असतो. तुम्ही नेत्यांना अन्यायाविरुद्ध पाऊल उचलताना पाहिलंय? ते तर सोडा हो, निदान चर्चा करताना तरी पाहिलंय का? नाही ना. म्हणून आपल्या सगळ्यांना डोळे उघडण्याची गरज आहे. कारण ते लोक तर काहीच करत नाहीयेत. एकमेकांचा विरोध करायला आणि एकमेकांविरुद्ध मोर्चे काढायला वेळ आहे. त्यांना फक्त पब्लिक इलेक्शन आल्यावर आठवते. म्हणूनच आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. जोपर्यंत ही गोष्ट त्यांच्या आई बहिणींवर होत नाही ना, तोपर्यंत त्यांचे डोळे उघडणार नाही. आता आपण नाही, जे काय करायचंय ते तिलाच करायचंय. तिलाच बनायचंय तिच्या जीवनाचा शिल्पकार. रेप केस एवढे वाढत चाललायत जसं काय तो एक व्हायरसच झालाय. स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असशील तर दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसळलेला कुत्रा नको बनूस. कितने दिनों तक मोमबत्तियाँ जलाओगे? एक दिन बलात्कारी को जला के देखो, फिर से मोमबत्तियाँ जलाने की नौबत नहीं आएगी. आपल्या महाराजांनी स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांची कधीच गय केली नाही. तत्कालीन मंत्रिमंडळ अत्याचार विरोधी महिलांचे हक्क मिळवून देत नाही म्हणून स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे? आणि आज महिलांचे खुलेआम शोषण होताना बघत असूनही राजीनामा न देणारे लाचार भ्रष्ट मंत्री कुठे? हीच वेळ आहे एकत्र येण्याची आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याची. उद्या हीच गोष्ट आपल्या आई बहिणींसोबत होण्याची वाट पाहू नका. आता तरी जागे व्हा.